रत्नागिरी शहरामध्ये काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली आहे। 97 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी शहरातले जे प्रमुख रस्ते आहेत ते काँक्रीटचे होणार आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी 17 डिसेंबरला या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यानंतर लगेचच या कामाला सुरुवात झाली आहे। जवळपास 100 मीटरपेक्षा जास्त रस्ता काँक्रीटचा तयार झाला आहे। रत्नागिरीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार खड्ड्यांचा सामना करावा लागत होता, पण आता या काँक्रिटीकरणामुळे या रस्त्याची गॅरंटी जवळजवळ 30 वर्ष राहणार आहे। त्यामुळे 30 वर्ष तरी रत्नागिरीकरांना खड्ड्यांचा त्रास होणार नाही अशी माहिती नगर परिषदेच्या माध्यमातून दिली जात आहे। अतिशय झपाट्यानं काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज हा पहिला टप्पा राहणार आहे आणि या दरम्यान होणाऱ्या या रस्त्यासाठी अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून काम सुरू करण्यात आलं आहे। अतिशय वेगवान गतीनं हे काम सुरू आहे। यावरून लवकरात लवकर हा काँक्रीटचा रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।